एक मोठी मूर्ती तयार झाली आणि ती जल्लोषात आता आम्ही जे 2 तारखेला विसर्जन होणार आहे ऑगस्ट, जेव्हा तुझ्याकडे मोरया होता, युवराज होता, त्याबद्दल काय सांगशील? ते एका गणपतीवर मला डायरेक्ट एंट्री आज परळ वर्कशॉप मध्ये मिळाली. म्हणजे एक ते सगळे परळच्या राजाची कृपा, त्याच्यामुळे नावाजलेली मुंबईतली नावाजलेली म्हणजे बघ या 17 तारखेला किती आगमन आहे. हो भरपूर तुमचं नुकसान झालेलं आहे बरोबर, पण तुम्ही जर ते पुढचे पैसे मूर्तिकाराला देत नाही, कट करता. आता आपण तू हायड्रोलिक्स बद्दल काय बोलशील? जेव्हा तू परळच्या राजाला पहिला जेव्हा आमचा सापावरचा गणपती झाला शेषनागावरचा, तेव्हा मला एक नुसताच गणपती बाहेर आल्यावर का वाटतं, आणि जशी देवी हळूहळू बाहेर आली. जो जल्लोष किती सुतार गल्लीवर, काय म्हणशील सुतार गल्लीवरचं तुझं प्रेम? कारागिरांना पण सांगतो की जेव्हा वरखडीच्या राजाचं काम चालू असेल तेव्हा तुला सपोर्ट करतो. सिद्धेशकडे यावेळेला चिंतामणी आहे. तू जय गणेश सर्वांना. ज्या व्हिडिओची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते, प्रशांत देसाई दादा बरोबर, तो हा क्षण आलेला आहे. आज दादा आमच्या बरोबर आहे. दादा कसा आहेस? मस्त मस्त आहेस. जय गणेश. जय गणेश सगळ्यांना जय गणेश. जय गणेश. 2025च्या गणेशोत्सवाबद्दल थोडीशी माहिती सांग. थोडीशी माहिती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की पीओपीचा लढा हा फार जोरात लढण्यात आला. आज जवळजवळ 20 वर्ष हा लढा आपण लढतोय, पण त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत नव्हतं. बरेचसे मूर्तिकार मंडळ त्याच्या मागे होती, परंतु त्यांना यश प्राप्त होत नव्हतं. परंतु यावेळचा जो लढा होता हा कम्प्लिटली संपूर्ण महाराष्ट्रातले मूर्तिकार एकत्र येऊन हा जो लढा लढला आहे, त्याच्यामुळे त्याला एक यश प्राप्त झालंय. त्याच्यात सगळ्यात मोठी जी साथ आहे ती माननीय आशिष शेलारजींची आहे. जितू राऊत, पराग चव्हाण आणि असंख्य मूर्तिकार महाराष्ट्रातले, ह्यांच्या सगळ्यांच्या एक जुटीमुळे हा विजय मिळालेला आहे. अच्छा. आणि तो योग्यच होता. आणि अनिल काकोडकरजींचा जो अहवाल सादर झाला, त्यांनी जो अहवाल दिला त्याच्यात सुद्धा हेच सांगितलंय की पीओपी हे पर्यावरण पूरकच आहे, त्याच्याने काही हानी होत नाही. आणि अशा असंख्य गोष्टी होत्या. वकिलांची फौज आम्ही उभी केली होती. त्याच्यात वाळुंजेकर आमचे सर होते, प्रसन्न कुट्टी सर होते, बापट सर होते, मुळे सर होते, असे असंख्य वकील आमच्या बाजूने उभे राहिले. आमचं म्हणणं कोर्टासमोर मांडलं, कोर्टाने ते ऐकून घेतलं आणि आपल्याला दिलासा दिलेला आहे. त्यामुळे 2025चा आपला हा जो महोत्सव आहे हा धूम धडाक्यात साजरा होतोय. फक्त एवढंच आहे की ह्या सगळ्या होय नाही अनिश्चिततेमुळे हा जो सण आहे थोडासा आपला थोडा मागे गेला. त्याला टाइम कमी मिळाला. आता खूप टाइम कमी आहे, खूप कमी. क्रंच टाइम मध्ये फार मोठं काम करावं लागतंय मूर्तिकारांना, दिवस रात्र, डे अँड नाईट. कारागिरांचे पण हाल आहेत, मूर्तिकारांचे पण हाल आहेत, पण तरी सुद्धा हा जो आपला सण आहे तो जोरदार साजरा करायचा हे आमचं उद्दिष्ट आहे. मागे गणेशोत्सव मध्ये जेव्हा तू कांदिवलीच्या श्रीच्या मंडपात होतास, त्यावेळी तू एक गोष्ट सांगितलेली होतीस की आपण हे सगळ्या गोष्टी पूर्ण करू. त्याबद्दल काय सांगशील? त्याबद्दल आमचा एकच धडा होता की मंडळांना अडवणं किंवा आम्हाला अडवणं, हा म्हणजे गणेश उत्सवाला अडवणं. बरोबर. आणि त्यासाठी सर्वात प्रथम श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेने आवाज उचलला की नाही, हे काही करून आम्ही मोडून काढणार. कारण का सरकार आमचं आहे आणि आमचं सरकार आमचं का ऐकणार नाही. बरोबर. हा आमचा हट्ट होता आणि तो आम्ही पूर्ण करून घेतलाय. सरकारने पण आमचं ऐकलं, आमच्या बाजूने वकील उभे केले, आम्हाला जी काही मदत लागेल ती संपूर्ण मदत दिली. आशिष शेलारांच्या माध्यमातून आम्ही सगळ्या गोष्टी निर्विघ्नपणे पार पाडलेल्या आहेत आणि आम्हाला जे अचीव करायचं होतं ते आम्ही अचीव केलेलं आहे. म्हणजे पूर्ण सपोर्ट मिळालाय आता सरकारकडून आपल्याला? हो हो, पूर्ण बाजूने. यस. आणि असं बघायला गेलं दादा की पीओपी ते खूप वर्षापासून सुरू होतं, की आताच येऊन त्याला दडपण मिळालं आणि ज्याचं विसर्जन थांबवलं, त्याबद्दल काय म्हणशील मग तू? नाही, तो फार मोठा डाव होता. आता म्हणजे त्याच्यात आणखीन 2 पॉडकास्ट होतील तुझे, एवढा मोठा तो डाव होता. अच्छा. पण तो आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन तो उधळून लावला. अच्छा. कारण जर आता आम्ही उतरलो नसतो एकत्र तर मग हा गणेश उत्सव आपल्याला बघायला मिळणं हा कठीण होता. कारण का हे आत्ताच्या सरकारने केलेलं आहे किंवा मागच्या सरकारने केलेलं असं नाही. जवळजवळ 18 वर्षापासून 20 वर्षापासून चालत आलेला हा प्रश्न आहे. प्रत्येक वेळेस
पीओपी हे हानिकारक, पीओपी कधी कुठेही बातम्यांमध्ये सुद्धा बघाल तरी सुद्धा तीच बातमी असायची. बरोबर. तुम्हाला तुमच्या डोक्यावर तेच हॅमर केलं जायचं की पीओपी हे पर्यावरणपूरक नाही. पण ते सगळं शोधून काढायला, त्या सगळ्या गोष्टी एकत्र एका साच्यात बसवायला आज इतकी वर्षे गेली. आणि हा 2025 हा असा वर्ष होता की त्याला ते एक मूर्त स्वरूप मिळालं आणि ती एक मोठी मूर्ती तयार झाली आणि ती जल्लोषात आता आम्ही जे 2 तारखेला विसर्जन होणार आहे ऑगस्टच्या. होणार जसे की चारकोपचा राजा आणि कांदोरीचा श्री. सर्वांनी या विसर्जनाला यायचं आहे, कारण की हा लढा जिंकलेला आहे आम्ही एक पीओपीच्या संदर्भातला. आणि त्या गणपतीचं विसर्जन खूप जल्लोषात होणार आहे, त्यासाठी सगळ्यांनी स्टे ट्यून राहा. दादा आता आता मी गोष्ट सांगतोय, जेव्हा तू परेल वर्कशॉप मध्ये आलास, जेव्हा तुझ्याकडे मोर्या होता, युवराज होता, त्याबद्दल काय सांगशील? नाही, ते वर्ष माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं, कारण त्याच्या अगोदरच्या वर्षी मी नरेपाटचा गणपती केला होता आणि ते एका गणपतीवर मला डायरेक्ट एंट्री आज परेल वर्कशॉप मध्ये मिळाली. म्हणजे एक बोलतात ना, आशीर्वादच होता. आशीर्वाद परळच्या राजाचा आशीर्वादच होता आणि त्याच्यामुळेच मी नावारूपाला इथे मुंबईत आलो आणि त्याच्यामुळे डायरेक्ट मला परळ वर्कशॉप मध्ये एंट्री मिळाली. अच्छा. जशी मला एंट्री मिळाली तशाच बरीचशी मंडळ मला जॉईन झाली आणि काम करत गेलो. तो पण काळ चांगला होता. असा जसा आता लगबगीचा आहे त्यावेळी पण लगबगीचाच. त्या कॉन्सेप्ट बद्दल काय सांगशील तू जेव्हा ते छोटीशी मॅन्युफॅक्चरिंग तयार केलीस, छोटीशी मूर्ती, त्यानंतर तू एक मोठी मूर्ती तयार केलीस आणि तुला मंडळाने जो प्रतिसाद दिला ही बनव म्हणून, त्याबद्दल काय म्हणशील? मंडळाबद्दल काय म्हणशील आणि त्या मूर्तीबद्दल काय? मंडळातले काही जे पदाधिकारी होते ते खरंच पॉझिटिव्ह होते आणि शेवटी मंडळ खूप मोठं मंडळ आहे ते. आणि बरेच जणांना शंका होती की हा कोण आहे प्रशांत देसाई, हा करू शकेल का, नवीनच होतास तू, नवीन आहे, ह्याला आपल्या मंडळाची ताकद माहितीये का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण आम्ही सुद्धा सगळ्या गोष्टीने विचार करत होतो बाबा हे इकॉनॉमिकली बसेल की नाही बसेल, कारण आम्हाला माहिती आहे की पहिली वेळ आहे, माझा स्टुडिओ भाईंदरला आहे, काम करायचं आपल्याला परळमध्ये, त्यामुळे इकॉनॉमिकली खूप प्रॉब्लेम्स येणार आहेत. बरोबर. पण तेही पार करून आपल्याला गणपती करायचा आहे हे एक आमचं डिसिजन होतं आणि त्या डिसिजनवर फर्म राहून मग पहिल्यांदा स्केचेस दाखवण्यात आले. त्या स्केचेसवरनं एक मॅकेट तयार करण्यात आलं आणि ते प्रेझेंट करण्यात आलं की बाबा अशा पद्धतीने तुमचा मोठा गणपती होईल. ते की मॉडेल बघितल्यानंतर सगळे आश्वस्त झाले की बाबा हा करू शकतो. तरी सुद्धा ते मंडळ खूप स्ट्रिक्ट आहे. त्या मंडळाने स्पष्ट सांगितलं की बाबा जर तुमच्याकडे एवढी मोठी बॉडी नसेल तर आम्ही हे ऑर्डर कॅन्सल करू शकतो. अच्छा. त्यावेळी सुद्धा मी म्हटलं चालेल. ज्यावेळी गणपतीचे साचे घेऊन मी आलो आणि सगळे पार्ट्स घेऊन आलो तेव्हा ते नजरेने मोजून त्यांनी बघितलं की नाही ही जाणार तेवढी उंच आणि मोठी उंच मूर्ती आहे आणि याचं कंपोजिशन चांगलं होईल ह्याचा त्यांना जेव्हा अंदाज आला तेव्हा ती सुरुवात झाली आणि मिनिमम 8 ते 9 दिवसामध्ये तो गणपती रेडी झाला. पण तू जी संकल्पना आखलेली होतीस त्यांना ती म्हणजे समजवण्यासाठी तुला वेळ लागला की त्यांनी ते एक्सेप्ट केलं? तो वेळ मी घेतला होता की ते समोरच्याला दाखवल्यावर ते ऑटोमॅटिकली त्याला समजणार आहे काय करायचं. बरोबर. पण त्या मंडळाबद्दल तू काय वैशिष्ट्य काय त्या मंडळाचं? परेलचा राजा एक आपण बोलतो खूपच मोठा मंडळ आहे आणि तुझ्याकडे तो जेव्हा आला पहिल्यांदा मग तुझ्यावरती किती रिस्पॉन्सिबिलिटी होती? तुझ्यावरती खूप रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि त्या मंडळाची रिस्पॉन्सिबिलिटी पेलण्याची ताकद ज्याच्यात आहे तोच करू शकतो. अच्छा. कारण का ते खूप स्ट्रिक्ट मंडळ आहे आणि त्यांच्या अपेक्षेवर उभं राहणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. ओहो. आणि ते पेलत असताना जी दमछाक होते ती मूर्ती करायलाच माहिती. अच्छा. परंतु त्यांचा सपोर्ट, परळच्या राजाचा सपोर्ट आणि आशीर्वाद जर तुमच्या पाठीशी असेल तर ती मूर्ती आरामात निर्विघ्नपणे तुम्ही पार पाडू शकता. याची संपूर्ण अनुभव मी याचा घेतलेला आहे. अच्छा. त्यामुळे ते करत असताना फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. जवळजवळ आगमनाला 6 ते 7 हजाराचा क्राऊड असतो त्यांचा आणि त्यांना सगळ्यांना हँडल करणं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना हँडल करणं आणि सगळे कोऑपरेटिव्ह आहेत मुळात. फक्त त्यांना सुरुवातीला काय होतं की प्रशांत देसाई करू शकेल का, परंतु तो विश्वास आहे तो
बबन दादा तावडे, बिलिन दादा, परत मिनार भाई, सचिन भाई, या लोकांनी सगळ्यांनी, अमित भाई, अमित धुरी, ह्या सगळ्यांनी, रॉकी होता, सगळ्यांनी विश्वास ठेवला की बाबा नाही हा करू शकतो. जेव्हा मूर्ती उभी झाली म्हणजे ऍटलीस्ट सांगतो ना, एक दोन दिवसात स्ट्रक्चर उभं झालं मूर्तीचं, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला की बाबा हा करू शकतो. अच्छा. आणि याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे. मग त्यांनी मला जी काय लागेल मदत ती संपूर्ण मदत केली, कारण का तेव्हा कारखाना इथे नव्हता. जी काय मदत असेल ती मदत करण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. मेन म्हणजे बबन तावडे साहेब, बबन शिरोडकर साहेब, ईच अँड एव्हरी पदाधिकारी, आत्ताचे जे अध्यक्ष आहेत ते अभिषेक, तर ह्या लोकांनी कधी असं जाणवून दिलं नाही की तू बाहेर इथे काम करायला आलास. कारण मूळचा मी लालबागचाच आहे. अच्छा. जन्म माझा गिरगावातला, कर्मभूमी लालबाग, आणि त्याचबरोबर माझे वडील सुद्धा इथेच, आम्ही बीएसटी क्वार्टर्स मध्ये राहायचो, त्यामुळे लहानपण हे सगळं ह्या गणपतींमध्येच गेले. परंतु नंतर आम्ही शिफ्ट भाईंदरला झाल्यामुळे त्या ठिकाणी माझा कारखाना होता. पण तिकडनं इथे येऊन बाबा तू बाहेर नाही येऊन काम करतोस असं फील कधीच आलं नाही. अच्छा. आणि जो सपोर्ट मुलांचा, मंडळाचा, स्पेशली सांगेन बाळा म्हणून आमचा मित्र आहे, सिमेंट चाळीची मुलं आहेत, मिनार भाई आहेत, एकदम जोरदार मदत. कुठूनही तुम्ही फक्त त्यांना सांगायचं की मला हे पाहिजे, मला ट्रॉली हलवायची आहे, आजच्या आज मला 15 मुलं पाहिजे, 10 मुलं पाहिजे, 15 ते 20 मिनिटात हजर होतं. म्हणजे मंडळाचं जसं नाव आहे तशी माणसं पण आहेत, तत्पर. त्यांना फक्त समजलं पाहिजे. त्यांच्याकडे एवढं जबरदस्त जजमेंट आहे. त्यांची मुलं तुम्हाला समजणार पण नाहीत की तुमच्या ट्रॉलीच्या आजूबाजूने कधी बघून गेले, काम बघून गेले, काय चाललंय काय नाही, सगळं ऑब्झर्वेशन असतं. आणि त्यांना कम्प्लीट अंदाज असतो की याची मूर्ती वेळेत होणार की नाही होणार. ह्या सगळ्या गोष्टीचा, कारण का त्यांचं आयुष्य ह्या परिसरात गेलं, प्रत्येक मूर्तिकाराला त्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे मूर्तिकार कुठे अडकलाय हे त्यांना बरोबर समजतं. अच्छा. अडकलं. पण टर्निंग पॉइंट तोच होता, परळचा राजा तुझ्या आयुष्यातला. परळचा राजा, जसं तो परळचा राजा सगळ्यांनी पाहिला की प्रशांत देसाई हा मूर्तिकार नवीन आहे आणि ह्याच्याकडे एक पॉझिटिव्हनेस आहे की तो बनवू शकतो अजून मूर्त्या. मग तसे तुला परळला जागा भेटली, मग तुझ्याकडे ते मंडळ आले, त्याबद्दल थोडी माहिती सांग. जसं त्याच्यामुळेच, परळच्या राजामुळेच मला सगळी मंडळ मिळत गेली, सगळ्या गोष्टी घडत गेल्या. अनफॉर्च्युनेटली काही गोष्टी घडल्या की ज्या घडायला नको होत्या, की हळूहळू म्हणजे माझ्याकडे इथे मुंबईत परळचा राजा आणि एक मालाडचा गणपती सोडला तर बाकी कुठचेच गणपती नव्हते. अच्छा. बाकी सगळे भाईंदरचे गणपती आमचे. अच्छा. पण त्याच्यामुळे मंडळांची लाईन लागली. पण ती लागत असताना काही अनफॉर्च्युनेटली गोष्टी घडल्या आणि त्या घडायला नाही पाहिजे होत्या, की म्हणजे ते मी काही नसताना 40 गणपतीपर्यंत पोहोचलो होतो. अच्छा. पण ते काही गोष्टी घडल्या तर मी आता इथे याच्यावर सांगत नो प्रॉब्लेम. पण तिथपर्यंत मी मजल मारली होती. ओके. पण ते सगळ्या निर्विघ्नपणे व्यवस्थित पार पडल्या. सगळ्यांचे गणपती सगळ्यांच्या कारखान्यात गेले. पण जो सेटबॅक होता मला बसलेला, तो लोकांना समजला नव्हता. काय नाही, म्हणजे जी काय भाकरी जळली होती आणि ती माझ्या वाटेला आलेली होती, ती सोडेपर्यंत माझी 6 वर्ष गेली. तर ते करत करत अजूनही मी गणपती करतोय, की आज मी ठरवलंय की बाबा सगळे नाही केलं, 1-2 असे गणपती करायचे की आपलं नाव चालू राहिलं. बस बस बस. आणि गणपतीची सेवा आपली चालू राहिली. बरोबर. तर त्या अनुषंगाने माझी वाटचाल चालू आहे. बघूया कधीतरी मध्येच एक जंप येईल. होतं आयुष्यामध्ये चढ उतार होतच, चढ उतार येतात. पण ह्याच्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. बऱ्याच गोष्टी म्हणजे असंख्य अनुभव, चांगले वाईट असंख्य अनुभव आम्हाला गेले. अच्छा. मला हे सांग, जशी फॅमिली आणि तुझे मित्र, त्यांचा सपोर्ट कसा होता तुला? खूप होता. आणि फॅमिलीचा म्हणशील तर माझी बायको, तिथे सांगितलं तुला जे करायचंय ते तू कर, तुला 100% सपोर्ट आहे. 100% म्हणजे 100%. म्हणजे आज ही बातमी म्हणजे ही गोष्ट पण कोणाला माहित नसेल की
अशी वेळ आली होती की शेवटी घरातलं सगळं होतं नव्हतं ते काढून समोरच्याच्या हातात द्यायची वेळ. बापरे बाप. आणि तो प्रसंग माझ्यासाठी पहिल्यांदाच होता, कारण का आम्ही कधी एवढी उलाढाल केलेली नव्हती आणि एवढ्या गोष्टी बघितलेल्या नव्हत्या. परंतु आयुष्यात जेव्हा स्त्रीधनापासून सगळं आपल्याला पणाला लावावं लागतं आणि ते फक्त ते आपल्या स्वार्थासाठी किंवा आपली कला जपायची आहे आणि सगळं, तरी सुद्धा निस्वार्थपणे आमच्या होम मिनिस्टरने ते लगेच हातात काढून दिलं की नाही, जे काय असेल आज जाईल उद्या येईल, आम्हाला माहिती आहे. पण वहिनी तुझ्या सोबत होत्या ना? हो. त्यांनी हे नाही म्हटलं ना की आता तुझ्याकडे काय नाही, सपोर्ट पूर्ण होता. पूर्ण सपोर्ट. आणि त्याने तुला हिंमत आली आहे. हो, त्याने हिंमत आली. आणि कसं आहे की प्रत्येक मी म्हणजे सगळ्या गोष्टी तुला उलगडून सांगू शकत नाही, पण असं सांगतो ना की कितीही कठीण परिस्थिती आली तरी मला उभी राहायची ताकद तिने दिली. बरोबर. दादा बरोबर एक प्रसंग घडला होता. ते म्हणजे दादाचे साचे थोडे म्हणजे जळून गेलेले होते. ते काय म्हणजे ते ऍक्सिडेंट झालं होतं म्हणजे काय ते ऍक्च्युली आम्ही ते पाहिलेलं होतं. ऍक्सिडेंटलच ते म्हणता येईल की एक्झॅक्ट काय झालं कोणाला सांग, कारण का त्या दिवशी नेमकं इलेक्शनची रॅली होती तिकडे, त्यामुळे गावात कोणच नव्हतं. अच्छा. आणि तिथे ते डिलिबरेटली करण्यात आलं की ऍक्सिडेंटली झालं हे सांगताही येत नाही. पण जे झालं ते झालं. त्याच्यानंतर परत ते जमवाजमव करत 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 परत एक छोटी बॉडी मी लगेच त्यावेळी, कारण का मला मागेला गणपती कर्नाटकला द्यायचा होता, तो सुद्धा फायबरचा होता, त्याच बॉडीतनं काढून मला द्यायचा होता. ओके. मग ती जळल्यानंतर मग परत सुरुवात केली मी. 11-12 फुटाची परत नवीन बॉडी टाकली, परत सगळ्या नवीन गोष्टी चालू केल्या. पण ते बॅक ऑफ द माइंड एक महिनाभर राहिलं, पण नंतर मी त्या गोष्टी सोडून दिल्या. म्हटलं जे असेल ते त्याला माहिती आहे, तो त्याला बरोबर जे काय असेल त्याला ती शिक्षा. ती घटना होणारच होती आणि ती झाली. पण त्यातनं बाहेर आम्ही पडलो. पण कधी ना कधीतरी ते शेवटी तुम्ही गणपतीला त्रास दिलेला, देवालाच दिलाय. कधी तो ज्या कोणी केलं तो बघा. आम्ही जेव्हा ते पाहिले फोटोज तेव्हा आम्हाला तर खूपच वाईट वाटलं की असं झालं. खूप मेहनत असते त्याच्या मागे. तुझा एक सिग्नेचर फेस पण होता आणि ते नुसतं ते एक नाही, जो त्याच्या अगोदर माझ्या बाबतीत जो इन्सिडेंट झाला तेव्हा माझ्या वाटणाला मी सांगितलं की माझी 9 वर्षाची मेहनत आहे ती तू वीक आणि लोकांचे पैसे दे. म्हणजे ती एकदा झाली. परत हे साचे जळाले तो एक भाग झाला. पण हळूहळू ह्याच्यातनं बरंच शिकायला कारण का माझं कसं होतं की माझं बॅकग्राऊंडच नाही, माझ्या मागे कोणी आर्टिस्ट नाही, आमच्या घराण्यात कोणी आर्टिस्ट नव्हतं. अच्छा. माझे वडील स्वतः BSc ड्रायव्हर, त्यामुळे तेवढं काय मोठं इन्कम पण नाही आमच्याकडे की बाबा मोठा कारखाना टाकायचा आहे. आता जसे आम्ही लाखो रुपये देतो गाड्यांना तसे द्यायची आमच्याकडे ताकद पण नव्हती. आणि छोटेखानी याच्यात भाईंदरला जेवढं करता येईल, माझं काम चांगलं असल्यामुळे 4 लोक मला ओळखत होती. त्या ह्याच्यावर मग मी इथे जेव्हा लग्न झाल्यानंतर टोपीवाल्याला आलो, ज्यावेळी टोपीवाल्याला आलो त्याच वेळी नरेपाक माझ्याकडे आला. म्हणजे त्यानेच मला इथे आणलं असं म्हणायला हरकत नाही. आणि असंख्य गोष्टी घडल्या. पण तुला त्या गोष्टीचा आताही मला वाटतं तुला दुःख असेल की तुझा जो सिग्नेचर फेस होता तो त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी गेल्या. त्याबद्दल काय बोलशील? म्हणजे किती तुला असं वाटलं की नाही ते मेहनतीने तो सिग्नेचर फेस होता, बॉडी होती, त्याबद्दल सांग. असं म्हणजे थोडंसं ते प्रत्येकाला शेवटी वाईट हे कलावंताला वाटतंच. पण एक हेही सांगतो की कलावंताला सवय असते की केलेलं काम परत तोडून परत करायची. कारण जोपर्यंत त्याला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तोपर्यंत ते काम करण्याची ताकद त्याच्यात असते, ते पेशन्स असतं. ते समोरच्याला वाटतं अरे एवढं चांगलं केल्याने तोडलं का. पण मी तर हा नियतीचा कॉल म्हणेन की नियतीला असं वाटलं की नाही हे स्क्रॅप कर, परत नवीन कर. आणि त्याच वेळेने ते मी घेतलंय आणि त्याच वेळेने मी याच्यावर काम करतोय. पण तेव्हा ह्या ज्या छोट्या छोट्या परिस्थिती असतात ना तेव्हा तुम्हाला खरं दाखवून देतात की माणसं काय, कोण कसं आहे, कोण तुमच्या बरोबर आहे, कोण तुमच्या बरोबर नाहीये,
कोण बोलून कारस्थानं करतायत, कोण न बोलता कारस्थानं करतायत, हे सगळं दिसून येत. आता तुझ्या त्या वाईट काळामधून आतापर्यंत तू अशा मित्रांची नावं घेशील की ते तुझ्या बरोबर होते? सगळे आहेत, म्हणजे आता जे माझ्याबरोबर जेवढे आहेत ना ते सगळे माझ्याबरोबर आहेत. अच्छा. सगळ्यात मोठा सपोर्ट होता तो आम्हाला राहुल घोणे यांच्या वडिलांचा. सर्वात मोठा कुर्ल्यातले राहुल घोणे. राहुल घोणे यांच्या वडिलांचा फार मोठा सपोर्ट होता. राहुल घोणेंचा होता. अमोल पालकर आहेत, अमित धुरी आहेत, आणि असंख्य लोक आहेत. असंख्य म्हणजे बरीचशी लोक मला नावं घेता येणार. आमचा आशू आहे, बाबू आहे, बरोबर, सगळी लोक, म्हणजे इतकी लोक आहेत ना की नावं नाही घेतलं तर नाही कृपया तुम्ही नाराज होऊ नका. कारण आता कसं एकदम क्रंच टाइम मध्ये मला सगळ्यांची नावं घेता येणार नाही. पण परळच्या राजाचे बबन तावडे साहेब, त्यांनी सपोर्ट केला मला. बरेच लोकांनी सपोर्ट केला की उमरखडीतली लोक आहेत, त्यांनी सपोर्ट केला. सुतार गल्लीतले भूषणभाई त्यांनी सपोर्ट केला. अजय भाई आहे, पण त्यांनी कधी मला पडायला दिलं नाही. अच्छा. ते काय म्हणाले, ठीक आहे तुम्हाला जे जमेल ते कर, पण तूच कर, तुझ्याकडनंच हवंय, तू देशील ते देशील ते. त्यांची तर नेहमी इच्छा असते की तुला जेवढं मोठं करायचं तेवढं कर, तू फक्त तयारी दाखव, आम्ही तुझ्या पाठीशी. अच्छा. आता आपण परत येऊया थोड्या जुन्या ह्याच्यामध्ये. खेतवाडीचा मोर्या हा मंडळ तुझ्याकडे होता, 3 ते 4 वर्ष होता. त्या मंडळाबद्दल काय म्हणशील? काय कसं मंडळ आहे आणि ते किती अंडरस्टँडिंग होतं तुझ्या बरोबर? खूप छान मंडळ, खूप छान मंडळ. कसं आहे की मी म्हंटल ना, जसे मला सेटबॅक बसत गेलेत ना काही ठिकाणी, मग त्या हळूहळू मी काही मंडळ कमी करत गेलो, माझ्याकडनं कमी करत गेलो. कारण शेवटी माझ्याकडे म्हणजे माझी ताकद नसताना माझ्याकडे एवढी मोठी मंडळ आली होती ना की ते सगळे परळच्या राजाची कृपा. त्याच्यामुळे नावाजलेली, मुंबईतली नावाजलेली मंडळ, गाणार साहेबांनी केलेली मोठी मोठी मंडळ आहेत, सतीश साहेबांनी केलेली मोठी मोठी, बरोबर साहेबांनी केलेली मोठी मोठी मंडळ माझ्याकडे आहे. आणि ती सगळी पेलवायची, म्हणजे त्यांच्या मंडळांचं कोऑर्डिनेशन, आमचं कोऑर्डिनेशन, हे सगळं करता 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 समजायला लागेल आपल्याला काम थोडंसं लिमिटेड करणं आवश्यक आहे. कारण की क्वालिटी द्यायची आणि मेन म्हणजे वेळेत द्यायचे. काही वेळ माझं असं व्हायचं की काम थोडंसं डिले व्हायचं, म्हणजे अगदी डिले झालं अशातला भाग नाही, पण थोडंसं डिले व्हायचं. पण तरी सुद्धा ते होऊ नये, कारण परळ मैदान ही अशी गोष्ट आहे ना की 3 महिन्यासाठी जागा असते, बरोबर, पण ती 1 महिना झाला की एवढी फास्ट होते की तुम्हाला समजत नाही की आपण किती ते कव्हर करता आलो. आणि त्याच्यात भले भले आपटले त्या मैदानात भले भले आपटलेले आहेत. ते मैदान फक्त विजय खातू साहेबांनीच पेलून धरलं होतं. अच्छा. आणि जेवढे दिग्गज होऊन गेलेत ते सगळे आपटलेत तिथे, सगळे मी नाव कोणाची सगळे आपटले. सगळ्यांना समजलंय की बाबा आपण देतोय, आपण करतोय 50, 60, 100, 150 मूर्त्या करतोय, पण कधी ना कधी ज्या शिवाय ऐकायला लागतात लोकांच्या, त्या सगळ्यांनी ऐकल्या. जेव्हा आपण क्वालिटी वर्क देत नाही तेव्हा आपण घेतो. पण कसं होतं माहितीये, त्याच्यात थोडासा प्रॉब्लेम काय होतो की मंडळ एवढी आहेत मुंबईमध्ये, बरोबर. दुसरी गोष्ट, त्या मंडळांसाठी लागणारी जी ताकद आहे ती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि मंडळांनी पण कॉपरेट करणं गरजेचं आहे. आता तू बघ, या 17 तारखेला किती आगमन आहे. हो, भरपूर आहे. आणि प्रत्येकाला सॅटर्डे संडे काढून जर गणपतीचा उत्सव साजरा करायचा आहे तर मग ते अशक्य. तुम्ही मंडळांनी पण कुठेतरी कोऑर्डिनेट करणं गरजेचं आहे की बाबा चल ठीक आहे, 17ला नाही आम्ही 18ला घेतो, 19ला घेतो, काहीतरी. तू मला सांग, एकाच वेळी 50 मूर्त्यांना सर्व करणं नॉट सो इझी टास्क नाही. त्यामुळे गणपती लेट होतात, मग आमचं आगमन गेलं, मग आमच्या वाजंत्रीचे पैसे गेले, मग आमचं हे गेलं, मग आमचं ते गेलं, मग त्याच्यामुळे मग मूर्तिकारचे पैसे देणं बंद होतं. बरोबर, लक्षात. तर ह्या असंख्य ज्या गोष्टी असतात ना, मग त्या सगळ्या बेर मूर्तिकारालाच करायला लागतात. अलग लक्षात, समजलं. ठीक आहे, मंडळाकडनं 2 पैसे तुमचे जे वाजंत्रीवाल्यांना गेलेले आहेत, ऍडव्हान्स दिलेले आहेत, तर तुमचं नुकसान झालेलं आहे, बरोबर. पण तुम्ही जर ते पुढचे पैसे मूर्तिकाराला देत नाही, कट करता, मग तिथे मूर्तिकार खलासून जातात, बरोबर. कारण
तू केपीचा पण घेतलेला आहे, तर तुला बजेट हा जो विषय आहे तो त्याच्याकडनं खूप चांगला कळलेला असेल, कारण तू त्याच्याबरोबर आहे. खूप स्ट्रिक्ट आहे त्या बाबतीत. तर नाही, तो ते असलंच पाहिजे, पण तो स्वभावाचा भाग पण आहे. हा, प्रत्येक मूर्तिकाराला ते नाही जमत. आलं लक्षात? कारण कलावंत हा भावनिक असतो. बरोबर आहे. शेवटी माझी कलाकृती बाहेर पडते, मी काहीतरी काम करतोय, मुळात ते कम्प्लीट करून लोकांना देतोय, दिसतंय. आणि मंडळांचे आणि भाविकांचे पण जे बजेट्स आहेत ते खूप लिमिटेड त्यांचं पण एक ठरलेलं बजेट असतं. कारण की त्यांना फक्त मूर्ती नाही तर सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. म्हणजे त्यांचं म्हणणं कसं काय की आपला सुवर्ण महोत्सव आहे ना, मग केपी करूया. अच्छा, मग ते 1 वर्ष जम करतील. पण त्याच्यानंतर ते काय म्हणणार की नाही, आता पुढच्या वर्षी नाही, आता थोडा लो बजेट. मग इतर मूर्तिकारांमध्ये ते डिवाइड होतं. पण जर तुम्ही काम चांगलं देत असाल, आणि आता प्रत्येक गोष्टीचे भाव वाढत खूप प्रत्येक गोष्टी. मी तुम्हाला म्हणतो ना, आज जर एखादी मूर्ती तुम्ही 3 लाखाला घेताय, तर ती 3 लाखाला घेणारी मूर्ती तुम्ही 3 वर्ष 3 लाखाला नाही घेऊ शकत. बरोबर. त्याच्यात 3 वर्षात ती 5 लाखापर्यंत 6 लाखापर्यंत तरी गेली पाहिजे, तर त्याला 2 पैसे त्याला सुटणार आहे. कारण मटेरियलचे भाव एवढे वाढलेले आहेत, बारीक बारीक गोष्टीचा खर्च आपण धरत नाही, पण तो एवढा येत असतो. पण जेव्हा तू बनवत असतो मंडळाच्या मूर्ती, अपेक्षा वाढलेल्या असतात ना. खूप वाढलेल्या असतात. तर अशा काही ज्या गोष्टी असतात ना, त्यामुळे मग मी माझी मंडळ थोडीशी कमी केली, की बाबा असं व्हायला नको की आपण घेतोय भरमसाठ आणि मग काम होत नाही, असं नको आहे. मोजकच घ्या, चांगलं द्या आणि फ्री व्हा. जेव्हा प्लॅनिंग करून मी उतरलो किंवा मला 100 गणपती करायचे टार्गेट ठेवलं मी, तर तेही अचीव करू शकतो. पण एक वेळ असते त्याला, वेळ आणि तेवढं बॅकअप पण आज माझ्या पाठीशी आहे. गणपतीच्या कृपेने तेवढं बॅकअप आज माझ्या पाठीशी आहे. तरी सुद्धा कोणाचंही, कारण का दूध से जला हुआ छाछ भी फूक के पिता, तशातला प्रयत्न आहे माझा की बाबा आपल्यामुळे आणखीन 2 जणांचं नुकसान नाही झालं. कला आहे आपल्याकडे, सगळं ठीक आहे, पण सगळं आणतात, आम्हाला मूर्ती करता येते, पण पैसे आणायची वेळ जेव्हा वेळ येते ना फायनान्सरला, तेव्हा फायनान्सरचे चेहरे बघण्यासारखे असतात. आणि ह्या गोष्टी समजल्या पण पाहिजे थोड्या मंडळांना सुद्धा समजल्या पाहिजे, सगळ्याच लोकांना समजल्या पाहिजे की पैशाचं सोंग नाही आणतात. अच्छा, आता आपण तू हायड्रोलिक्स बद्दल काय बोलशील? जेव्हा तू परळच्या राजाला देवी पहिला जेव्हा आमचा सापावरचा गणपती झाला शेषनागावरचा, तेव्हा मला एक हे दिसून आलं की वर जाऊन तो फोल्ड करून परत अनफोल्ड करणं हे थोडंसं कठीण आहे. कारण का पावसाचे दिवस आहेत, मागच्या स्ट्रक्चरवरनं वर जायचं तेव्हा वर त्याचं वेट खूप डबल ते टिबल होतं. म्हणजे इकडे खालती फायबर हलकं असतं, पण जेव्हा वर जातं तेव्हा ते ग्रॅव्हिटीने वेट वाढतं हवेने. आणि त्याला उचलून जेव्हा आपण वर करतो ते 1-2 माणसाचं काम नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की ते बटनावर झालं पाहिजे. ते वर्षभर आमचं डोकं चालू होतं. अच्छा, हे काय म्हणजे त्याच्यावर तुम्ही अभ्यास केला पूर्ण? हो. मग ती गोष्ट आम्ही मंडळासमोर मांडली की बाबा या वर्षीचा गणपती ना हा असा आहे, त्याच्या मागे असं असणार, देवी असेल, आणि मग ती अशी रिव्हॉल्विंग खालीवर करता आली पाहिजे, जेणेकरून तुमच्या ब्रिजलाही कुठे ती आणणार नाही. ब्रिज जिथे येईल तेव्हा ती खाली करा, आणि ब्रिज गेला किती वर करा. पण ती काहीतरी नवीनच संकल्पना होती ना, सगळ्यांना नवीनच काहीतरी बघायला भेटलं आणि ते खूप सुंदर वाटत होतं. म्हणजे हायड्रॉलिक्स हा प्रकार का मी आणला अशातला भाग नाही. हायड्रॉलिक्स हे ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल होतं, पण ते युज कोणी नव्हतं. तो गणपतीत कोणी युज केला म्हणजे ते सांगितलं नवीन संकल्पना होती की जेव्हा आम्ही बघितलं अशी पाठून बॅकग्राऊंड वरती येतोय, ते खूपच नवीन होतं. आणि तो गणपती जेव्हा परळ मैदान मधनं बाहेर आला आणि कोणालाच माहित नव्हती की देवी आहे, तो नुसताच गणपती बाहेर आल्यावर का वाटला. आणि जशी देवी हळूहळू बाहेर आली, जल्लोष किती झाला, जल्लोष झाला, आणि लोकांना खूप म्हणजे खूप हिट तो गणपती झाला. आता आपण येऊया सुतार गल्लीवर. काय म्हणशील सुतार गल्लीवरचं तुझं प्रेम, आणि ज्या पद्धतीने सुतार गल्लीवाले तुझ्यावरती विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी करतायत, आणि त्यांनी जागेवरती पण तुझ्याकडनं बनवून घेतलं, ते किती अंडरस्टँडिंग आहे सुतार गल्लीवाले आणि तुझ्यामध्ये, त्यात थोडक्यात सांग, म्हणजे सर्वांनाही समजलं पाहिजे. शेवटी ते गिरगावकर आणि गिरगावकर मागे हटत नाही, आणि ते मंडळ हटतच नाही.
ते फुल दबंग असं मंडळ आहे. मंडळाचे अध्यक्ष, मंडळाचे पदाधिकारी हे एकमेकाशी इतके कनेक्टेड आहेत. भाईंनी फक्त सांगितलं की आपल्याला ही गोष्ट करायची, मग ते अख्खं म्हणजे जग उलट पालट घालतील पण ते करणार. अच्छा. आणि त्यांना ते समजलं पाहिजे की काय करायचं. जसे उमरखेडचे राजावाले सगळे वेडे आहेत गणपतीसाठी. मी त्यावर येऊया आपण. तसेच हे पण आहेत. हे पण तेवढे डेडिकेटेड आहेत. त्यांचे पण दिवसाला 3-4 फोन असतात. अरे बापरे. की बाबा काय चाललंय, काय करायचंय, काय हवंय, काय मदत पाहिजे का, सगळ्या गोष्टीचा उहापोह चालू असतो. आणि कुठेही काम अडता कामा नये यासाठी जे काय लागेल ते तत्पर असतात. त्यामुळे आणि मुळात गिरगावकर आहेत. माझा जन्म गिरगावातला असल्यामुळे लहानपणापासून आम्ही तिथे त्या गल्लीतनं यायचं जायचं काम सगळं आमचं होतं. पण त्या मूर्तीचं तुझ्या बनवलेलं वैशिष्ट्य आहे की ते तराफावरून जातं. तराफा म्हणजे त्यांच्यात एवढी ताकद आहे त्या मंडळामध्ये. ते मंडळ तुम्हाला दिसताना छोटं दिसतं पण ते छोटं नाहीये. ओके. म्हणजे आपल्याला फेम इथे परळमध्ये मिळतोय म्हणून आपल्याला वाटतं की हा एवढं मोठं मंडळ आहे. हे ते दिसताना छोटं दिसतं पण जेव्हा सगळ्यात पहिला गणपती त्यांचा पुसतो आणि तो एवढा मोठा प्लॅस्टरचा गणपती मी पहिल्या वर्षी घाबरलो होतो. आणि ते करत असताना समजलं मला की बाबा हे लोक घेतील का एवढा ताराफ्यावर. पण त्यांनी प्रभावळ सकट गणपती ताराफ्यावर घेतला. एक सरप्राइझिंग झालेला त्या गोष्टी. मी म्हटलं यांची जबरदस्त ताकद आहे. त्याचं प्लॅनिंग किती असेल विचार करा की ताराफ्यावाल्यांबरोबर ते कोऑर्डिनेट करून तो ताराफ्यावर घेणं आणि तो डीप समुद्रात जाऊन विसर्जन करणं ही छोटी गोष्ट नाहीये. पण त्या मंडळामध्ये डेअरिंग पण आहे ना. एवढा मोठा गणपती ताराफ्यावर तुम्ही खेचून ठेवतायत आणि घेऊन जातायत आतमध्ये, ते पण प्रभाव सकट. त्याबद्दल काय बोलशील? काय म्हणजे ती वेगळी शक्ती आहे. बाप्पाराजाची वेगळी. बाप्पाराजाचा जो भक्त आहे त्याला ती पॉवर आहे. आणि ते जेव्हा संपूर्ण होते ना मूर्ती तेव्हा ते वेगळं रूप होतं. पाचच्या वेळेला पण तुझा ते नवीनच चेहरा होता. नवीन सगळं नवीन होतं. आणि ते आहे तर तोच तीच धाटणी आहे त्याच मोल्ड मधला. तू काय रिव्हील करू शकतोस कसा असेल, कसा बनणार आहे गणपती? यावेळी तर त्यांनी स्वतः रिव्हील तरी पण तू सांग. म्हणजे त्यांनी स्वतः रिव्हील केलेलाच आहे. स्वतः रिव्हील केलेलं आहे. मोठी मूर्ती आहे. जवळजवळ नाही म्हणलं तरी 32 फुटापर्यंत ती जाईल. आणि जसं सो कॉल्ड आपण इको फ्रेंडली मूर्ती आहे. अच्छा. पण उंच तेवढीच आहे? तेवढीच आहे. या वेळेला काय बॅकग्राऊंड आहे काय? सगळ्या गोष्टी या पद्धतीने. गेल्या वर्षी त्यांची बॅकग्राऊंड त्यांनी नाही ठेवलेले होते. सिंपल ठेवलं. आणि यावेळी विथ बॅकग्राऊंड सगळ्या गोष्टी त्याच्यात ऍड आहे. अच्छा. आता आपण येऊया देव माझा उंबरखाडीचा राजा. दादाची त्याबद्दल थोडीशी माहिती सांग. देव उंबरखाडीच्या राजाबद्दल खूप काही गोष्टी आहेत. उंबरखाडीचा राजा आम्ही त्यांची आणि माझी पहिली ओळख म्हणजे ते माझ्याकडे जेव्हा आले होते मूर्ती घेऊन तेव्हाची. परंतु त्या सगळ्यांना मी त्याच्याही अगोदरपासनं बघत होतो. कारण का लालबागच्या राजाच्या विसर्जनाला दरवर्षी मी गिरगावात आमच्याकडे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे आम्ही थांबायचो लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. सकाळी बरोबर 3:30-4 ला फडके मंदिरला गणपती येतो. त्यावेळी त्याच्या अगोदरची ट्रॉली ही उमरखाडीच्या राजाची असते. आणि त्यांची तुतारी वाजली. तुतारीच्या आवाजावर आम्ही वरती जागे होतो आणि खालती येऊन राजाच्या दर्शनाला उभे राहतो. तेव्हा पहिला उमरखाडीचा राजा दिसतो. बरोबर. ती खरी पहिली माझी ओळख उमरखाडीच्या राजाची. म्हणजे तेव्हा पण उमरखाडीचा राजा आम्ही बघायचो. खातूसाहेब बनवायचे, भालचंद साहेब बनवायचे. सुंदर मूर्ती असायची, भव्य दिव्य, खूप छान. त्याचं तेजच वेगळं आहे उमरखाडीच्या राजा. जेव्हा तो तुझ्याकडे पहिल्यांदा आला तुझे काय रिएक्शन्स होते? अरे देव माझा नाही म्हणजे ना भूतो ना भविष्यात मी कधी विचारच केला नव्हता की हा गणपती माझ्याकडे. कारण
ते सगळं फ्लॅशबॅक मध्ये जाणार की ज्या गणपतीच्या तुतारीवर आपण उठायचो आणि लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायचो, त्याचं दर्शन मिळायचं. आज तो गणपती माझ्याकडे आहे. आणि हा कधी मी विचारही केला नव्हता. म्हणजे देव पावला. देव पावलाच, देव पावला. आणि देव तुम्हा सगळ्यांना, सगळ्या मूर्तिकारांना एक चान्स देणार. त्याच्या पिरियडमध्ये तो तुम्हाला संधी देणार सेवा करायची. जेव्हा येईल तेव्हा मनसोक्तपणे त्याची सेवा करा. आणि ते सुंदर करून पण दाखव. तो करून घेतो. तू जेव्हा नागाच्या आहोत, आमचा दी बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी तुम्ही माणूस आहात. हे कधी ना कधी तरी तो गणपती दाखवतो आपल्याला. बरोबर. मी माझ्या कारागिरांना पण सांगतो की जेव्हा वरखडीच्या राजाचं काम चालू असेल तेव्हा कोणीही मटण, मच्छी, दारू नाही. हो, स्ट्रिक्ट. हा, बाकी तुम्हाला तुमचं जेवायचं खायचंय तुम्ही खा, पण अभक्षभक्षण नाही. बरोबर. कारण ते जसं त्यांच्या गणपतीला जपतात तसं आपण जर जपलं तरच ते दैवत्व येणार आहे त्याच्यात, नतमस्तक होणार आहे. तर त्याच्यासाठी आपण पण तेवढं स्ट्रिक्टली त्याला तो सन्मान, मान सन्मान देणं गरजेचं. बरोबर. आणि ते तू जेव्हा नागावरती गणपती होता बॅकग्राऊंड, त्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय सांगशील? तेव्हा लिखाई तूच केलेली होतीस. त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ती एकतर 19 फुटाची 18 फुटाची डाळ होती, मोठी. आणि त्यांच्या ट्रॉलीवरती त्या लोकांनी कसं आहे, त्यांची पूजेची मूर्ती आहे. ते पूजेची मूर्ती असल्यामुळे तेवढे एक्सेप्टन्स त्यांच्याकडनं घेणं हे खूप कठीण होतं. पण त्यांच्या वरिष्ठांनी ती करायला दिली आणि ती एक सुंदर पोज मला साकारता आली. आणि त्याचा बॅलन्स कसा सांभाळता येईल किंवा त्या गोष्टी कशा सगळ्या सांभाळता येतील ह्याचं सगळं श्रेय हे उमरखाडीच्या राजाच्या मंडळाचं आहे. की त्या लोकांनी ते बघितलं की मागे पुढे होत नाहीये ना, बरोबर चाललंय ना, काय बॅलन्स आउट होत नाही ना, सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या. उंबरखाडीच्या पदाधिकाऱ्यांबद्दल काय बोलशील आणि त्यांच्या प्रेमाबद्दल काय बोलशील? वेडे आहेत ते. मी दरवेळी कुठच्याही पॉडकास्टला हेच सांगतो की ते गणेश भक्त आहेत. गणपतीच्या त्यांच्या मूर्तीसाठी ते वेडे आहेत आणि ते वर्षभर असतात, नुसतं गणपतीत नाही. आतुरता असते त्यांच्याकडे. त्याच्यासाठी जे जे काय करायला लागेल ते सगळं करतात ते लोक. सगळं. मग ते गाणं असो, टी शर्ट असो, किंवा त्यांच्या रील्स असो, पोस्ट असो, वर्षभर त्यांचं त्याच्यावर काम चालू असतं. कोणाचं काम कुठे आहे, काय करतोय, कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, सगळं त्यांना माहिती असतं. जेव्हा तो तुझा गणपती थोडा उशिरा निघाला होता नागावरचा, तुला माहित असेल, रात्री तो गणपती, तेव्हा मी होतो, परेलला होतो आणि त्यांच्या बरोबरच मी गेलो. पूर्ण तो गणपती 12-1च्या दरम्यान पोहोचला. तेव्हा मी बघितलं देव माझ्या उंबरखाडीच्या राजाला एवढा प्रेम, एवढी गर्दी रात्री पण, आणि तेही वाजत गेलेले होते. 4 वाजेपर्यंत त्यांचे काहीतरी निघाल. त्यावेळेला प्रॉब्लेम काय झालेला की ती जी जागा होती ते प्रचंड चिखल होतं. अच्छा. त्यामुळे ती मूर्ती निघायला थोडासा उशीर झाला. त्याच्यात दुसरी अडचण अशी आली की ते जे गेट होतं, ते गेटचा कॉर्नर लागत होता. कॉर्नर तिथे अडत होता. आणि त्याच्यासाठी त्या लोकांनी ते गेटचं ते बाजूचं हे होतं ते पण तोडून टाकलं. त्याची केस पण घेतली त्या लोकांनी. पण तो गणपती निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे ह्यासाठी ते वाटेल त्याच थराला जाऊन जे काय करायला येईल ते करायचा प्रयत्न लोक करतात. एकदा तो गणपती परेल नरेपाकच्या बाजूला बनवलास. त्यावेळची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. गणपती बनवत होता, बॅकग्राऊंडचं पण काम सुरू होतं आणि धो असा पाऊस पडत होता आणि कार्यकर्ते पण बसले होते. दादा एकटा होता त्यावेळेला आणि त्याचे कारागीर काम करत होते आणि बॅकग्राऊंडच्या साईडला एवढं पाणी, चिखल पडतोय, पाऊस जोरात, तरी दादा शेडिंग करत होता. तुला ते आठवतंय? पत्र्याच्या खाली आठवलंय ना? बरोबर ना? शेडिंग करतोय, पुन्हा शेडिंग करतोय, अरे पाणी जातोय तरी तो शेडिंग करतोय. त्यावेळेला 1-2 जणच होती तिथे, बरोबर ना? तेव्हा मी ते पाहिल्याबद्दल मी बोललो, बाबा मूर्तिकार होणे हे खरंच सोपं नाहीये. खूप बोलतात ना, याच्यामध्ये आपल्याला जीव टाकावा लागतो, चॅलेंजेस असतात, कॉम्प्रोमाइज करावे लागतात. त्या क्षणाबद्दल काय म्हणशील दादा तू? हो नक्कीच. कारण का कसं होतं, परळ मैदानमध्ये आम्हाला त्यावेळी परमिशन नव्हती. त्यांना
खातू साहेबांनी सांगितलं की आमच्या इथे जागा नाही, जागा नव्हती, जागेच्या अभावी. मग जागेच्या अभावी मी करणार कुठे. नरे पाटने मला मदत केली. नरे पाट बबन दादा म्हणे आम्ही तुम्हाला मदत करतो, करी. तिथे वेगळा मंडप टाकला, तिथे वेगळा असतो. पण त्याच्यामुळे काय झालं की अर्ध सामान इकडे, अर्ध सामान तिकडे, अर्धी लोक इकडे, अर्धी लोक तिकडे, आणि ती सगळी जी तारांबळ झाली होती ना, त्याच्यामध्ये पाऊस एवढा मरणाचा होता की प्रत्येक गोष्टीला सुखायला द्यायला पण एक वेळ लागतो. तो वेळ मिळत नव्हता. नुसतं कलर करून ठेवून पण त्याला कलर सुकला तर पाहिजे, तर त्याला शेडिंग करणार किंवा दुसऱ्या गोष्टी काय आपल्याला ऍड करायचं ते करणार. मूर्ती रेडी होती, पण बॅकग्राऊंडचं जे काम होतं ते थोडस डिले झालं, डिले झालेलं बिकॉज ऑफ पाऊस आणि या सगळ्या सुकत पण नव्हतं, कारण ते सुकत नव्हत्या फटाफट गोष्टी. तरी सुद्धा त्यातल्या त्यात ते करून जेवढं लवकर देण्याचा प्रयत्न करता आला तेवढा केला. तो 11ला निघणारा गणपती 2-2:30च्या दरम्यान तो निघाला दुपार. तेव्हाही धो पाऊस होता, पाऊस, खूप जोरात पाऊस होता, खूप जोरात पाऊस. तरी मंडळ त्यातनं घेऊन जात होते. हो हो हो. आणि मंडळाने त्यावेळी मला संपूर्ण सपोर्ट केला, संपूर्ण. म्हणजे कोणी मला काही बोललं पण नाही, काही नाही. मीच माझा नाराज होतो की बाबा आपण तो गणपती वेळेवर यांना देऊ शकलो नाही, टायमात निघाला नाही, त्यांच्या टायमात निघाला पाहिजे होता. पण त्याच्या पुढच्या वर्षी मी दिलं, मी अगोदरच काम दिलं. फक्त तो डिले कशामुळे झाला तर तो चिखल जो होता, त्या चिखलातनं ती त्यांची ट्रॉली बाहेर येणं, परत त्या ह्याच्यात थोडीशी ती नडत होती ट्रॉली, म्हणजे तो पाठ थोडासा नडत होता, त्याच्यासाठी ते जो वेळ गेला त्याच्यात वेळ गेला. तर काम जेवढं मला द्यायचं होतं ते कम्प्लीट आपण दिलं. बरोबर बरोबर. जेव्हा त्यांचा सुवर्ण महोत्सव होता त्यावेळेला तू मूर्ती बनवलेली होतीस, त्याबद्दल थोडा सांग. मी सांगतो काय की हे सगळे पॅशनेट आहेत गणपती बाबतीत. ती लोक मागे पुढे बघत नाहीत, आणि त्यांना एकदा फक्त थीम समजावली की बाबा हे आहे, अशा पद्धतीने आपण करणार आहोत. एकदा समजल्यानंतर ते लोक शांत असतात, ते बघत असतात की आपण काय करतो काय. पण ती जी संकल्पना होती अशी वाटली पूर्वीचा जसा गणपती होता त्या संकल्पनेने तू बनवलेला होतास का तू? हो, त्याच्यामध्ये म्हणजे पारंपरिकता जपून करण्यासाठी केलेला गणपती. ते दिसतं त्याच्यावरती. त्यामुळे जास्तीत जास्त सिंपल, त्यांची जशी पूर्वीची धाटणी होती बाबा तशा पद्धतीत, जास्त म्हणजे असा फिरलेला गणपती, राजेशाही बसलेला, राजेशाही साधा गणपती होता, सगळ्या गोष्टी. आणि एकदा त्याच गणपतीची आखणी संदेश दादांनी पण केलेली होती. त्यांच्याबद्दल काय म्हणशील? जेव्हा त्यांनी केली ते कसं दिसलं, म्हणजे त्या गोष्टी एक वेगळं रूप होतं. कारण संदेश नारकर स्वतः फार मोठा मूर्तिकार आहे, आणि जेव्हा आपण मोठ्या मूर्तीचं काम करतो तेव्हा जे काय जो कस लागतो तो त्यांनी लावला होता. अच्छा. आणि तो माझ्या मते नरे पार्क मध्येच असताना त्यांनी तीच पाऊस पडत होता त्यावेळेला. पण तो असल्यामुळे मी निर्धास्त होतो की संदेश तुझ्या हातात गणपती आहे, काम आता त्याला जिवंत करायचं काम तुझं. ते डोळ्यांनी जिवंत होतं ते, आणि त्यांनी तो केला होता. खूप छान आखणी केली होती. पण सुवर्ण महोत्सव वर्षी तुला ती मिळाली होती संधी, त्याबद्दल काय म्हणशील? दरवर्षी आपल्याला असते, ती माझ्याकडेच असते संधी. पण आता ही गेली 2 वर्ष मी जरा आखणी करणं स्टॉप केलेलं आहे. कारण की माझ्या तब्येतीच्या हिशोबाने मी ते म्हणून ते स्टॉप करतो. आणि बऱ्याच ते वेळ काढू काम आहे मला, त्याच्यात ते असं कॉम्प्रोमाइज चालत नाही. पटापट करून हे करणं, आपल्याला मनाला जसं समाधान झालं पाहिजे, जेव्हा मला समाधान होईल तेव्हा लोकांना समाधान. अच्छा, अशा पद्धतीने तो एक टास्क असतो. बघूया, जर मिळून आलं तर करू. परत 2025 मध्ये देव माझा उंबरकाडी चार्जा परत तुझ्या कारखान्यात आहे, आणि तो तयार पण होतो. आम्ही बघितलं पण आहे, पण आम्ही त्या गोष्टी दाखवत नाही. आम्ही फक्त इथे एक छोटी गप्पा गोष्टी करायला आलोय. त्याबद्दल काय म्हणशील? 25 बद्दल काय म्हणशील? 25 सुद्धा पारंपरिक दृष्टिकोनातूनच गणपती आहे. खूप चांगलं, थोडासा वेगळा एक कन्सेप्ट त्याच्यात आपण ऍड करणार आहोत. वेगळी गोष्ट एक छोटीशी तुम्हाला बघायला मिळेल त्यामध्ये. दरवेळेस आपण जसे गोल गोल लावतो सर्कल्स मागे, ते थोडस अवॉइड करण्याचा प्रयत्न. काहीतरी नवीन नवीन म्हणजे अगदी काही नवीन नाही, पण तो ट्रेंड थोडासा मोडण्याचा प्रयत्न करतो.
बाकी थोडंफार चेंज करूया, चेंज करू या आशेनेच या वर्षी बघायला मिळणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न जे तुझे कारागीर आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणशील, की ते तुला जसं सपोर्ट करतायत, ते कारागीर जुने आहेत की नवीन आहेत? जुने पण आहेत, काही नवीन पण आहेत. हा, परंतु कसं आता ते जे जुने आहेत ते स्वतः मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर कामाला आहेत बाहेर. ओके. आणि त्यांची ती कामं सांभाळून ते माझ्यासाठी काम करायला येतात. ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्या पद्धतीने काम चालू आहे. ओके. सिद्धेश दादा पण माझ्या मदतीला आहे. अच्छा. हेल्प करतोय. ओके. त्याचे पण काही कारागीर माझ्यासाठी अच्छा मदत करतायत मला काम करायला. माझ्याकडे तेवढी मोठी टीम नाही, मी म्हणूनच लिमिटेड काम करतोय आणि त्याचा पण सपोर्ट आहे, त्याच्या पूर्ण टीमचा पण सपोर्ट आहे. या वर्षीची सर्वात मोठी एक गोष्ट, तू त्याच्यावरती फक्त थोडंफार सांग. जसं तू बोलला सिद्धेश तुला सपोर्ट करतो, सिद्धेशकडे यावेळेला चिंतामणी आहे, तू त्याबद्दल काय म्हणशील? कसं होणार आहे या वर्षीचं? कारण की बघ, चिंतामणीचा क्रेज खूप मोठा आहे. फक्त मी सांगतो त्याबद्दल थोडं फार सांग, म्हणजे काय म्हणशील तू? कसं आहे की चिंतामणी डिस्क्लोज करणं हे माझं काम नाही. डिस्क्लोज नाही म्हणजे काय अपेक्षा करतोय? म्हणजे तुझी अपेक्षा काय करतो याच्यापेक्षा सिद्धेश काय करणार आहे हे तुम्ही बघा. हा, कारण सिद्धेशचं संपूर्ण लक्ष म्हणजे आमचं जसं डिस्कशन चालू असतं त्याबद्दल समजतंय की तो 100%पैकी 90% त्याचा विचार तिकडेच चालू असतात. खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तो सहज पार पाडेल. सहज म्हणजे आपण म्हणतो ना की अरे हे 10 ताराची हंडी कशी काय फोडणार. हा, आणि ती जय जवानवाली जसे सहज चढतात आणि सहज उतरतात ना, तसं कॉन्सेप्ट आहे. तसा सिद्धेश हा जय जवान आहे आणि सहज खूप सुंदर मूर्ती होऊन जाते आणि लोकांना पण बघायला मजा येते. सिद्धेशने एक गोष्ट बोललेली होती, चिंतामणी, एकाने त्याला क्वेश्चन केलं चिंतामणी कसा असेल, त्याने फक्त एवढंच बोलला, डोळ्यात पाणी अंगावर काटा. अशी गोष्ट आहे. आणि दादा या वेळेला किती मूर्ती आहे तुझ्याकडे? 25 मध्ये? नाही, जास्त नाही, 5 ते 6 मूर्ती आहेत. दॅट्स इट. अच्छा. कारण संघटनेची कामं पण बघायची आहेत. माझी वैयक्तिक मी ॲज अ असिस्टंट प्रोफेसर आहे, ते सांभाळून परत रात्री इथे येऊन काम करायचं, परत इकडनं सकाळी जाऊन कॉलेजमध्ये पुण्याला सुद्धा हजर राहायचं, शिवाय तब्येत सांभाळायची, घरचं बघायचं, हे करून जे लिमिटेड आपल्याला जमतंय तेवढंच करण्याचा प्रयत्न. अच्छा. त्यामुळे 6 मूर्ती आहेत. 6 मूर्ती आहेत, ते पण मुंबईच्या आहेत सगळ्या? मुंबईच्या. एक कोल्हापूरचा आहे, एक कोल्हापूरचा आणि एक अंधेरीचा आहे, गिरगावातले 2 आहेत आणि उंबरखेडीचा राजा, सुतारगल्ली. अच्छा. दादा, आज आम्ही तुमचा पॉडकास्ट घेतोय, त्याबद्दल तू काय म्हणशील जे आम्ही सुरुवात केली आहे? नाही, अनपेक्षित होतं मला, कारण का मी आतापर्यंत तुझे पॉडकास्ट बघत आलो आणि तू आज माझा पॉडकास्ट घ्यायला येशील हे मला म्हणजे वाटलं नव्हतं. हा, आणि म्हणजे म्हणतात ना की सुखद दुःख हे धक्का आहे आम्हाला. अच्छा. अचानक सरप्राईज तू दिलास की आज आम्हाला तुझा पॉडकास्ट घ्यायचा आहे. अच्छा. आणि तू एवढ्यात वेळात वेळ काढून हे काम करतोय, मूर्तिकारांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. हे आम्ही नवीन हा माझा मित्र अजय. येस. आणि आमच्या चॅनलचं नाव आहे मुंबईकर अजय. हा त्याचा चॅनल आहे, मी त्याच्याबरोबर काम करतोय. तुम्ही हे काम करताय हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण त्याच्यातनं मूर्तिकार हे लोकांपर्यंत दिसतात. तो काय काम चालू आहे, कोण मूर्तिकार, ह्याची एक तोंड ओळख तरी लोकांना होते. आणि एक त्याच्यातनं माहिती थोडीशी की बाबा मूर्तिकाराचं, कलाकाराचं जीवन काय, त्याचा एक छोटासा पडदा तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता, ते खूप चांगलं आहे. आणि माझ्या संपूर्ण टीमच्या संपूर्ण शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. तुम्ही असं उत्तरोत्तर चांगलं काम मूर्तिकारांसाठी करत राहा, मंडळांसाठी करत राहा, गणपती ह्या विषयासाठी करत राहा. गणपती म्हणजे प्रेम. आम्ही हे 2 महिनेच दिसतो. दादाला मी 2014 पासून ओळखतोय, जेव्हा दादा परेलमध्ये होता, जेव्हा परेलचा. दादाला मी फक्त एवढंच बोला, कसं आहे दादा, फक्त मी दादा बोला कसं आहेस बाबा, मी बोला बरं आहे. तेव्हापासून ओळखतो
आणि आज एवढी मोठी संधी दादाने मला दिली. मी सहज आलो होतो, मी विचार केला की आम्ही आज गप्पा करू दादा बरोबर. दादा समोरून आला, दादा बोलला कुठे चाललाय, मी तुझे पॉडकास्ट पाहिले. मी दादाला एक सरप्राईज केला की आज मी तुझा पॉडकास्ट घ्यायला आलोय. दादानी वेळात वेळ काढून मला वेळ दिलाय, त्यासाठी दादा तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि त्या मुंबईकर अजय चॅनलवरच्या सबस्क्रायबर आणि सगळ्यांसाठी काय म्हणशील तू, आम्ही जे प्रयत्न करतो सर्व गणेश भक्तांनो, ज्या पद्धतीने ही मंडळी काम करतात आणि गणेश भक्तांना एकत्र आणायचं जे काम करतात, की भले तो विरारला बसलेला असो किंवा महाराष्ट्रातल्या कुठच्याही कोपऱ्यात बसलेला असो, त्याला मुंबईत काय चाललंय ह्याची इत्तमभूत माहिती देणारा हा जो माणूस आहे, त्याच्या चॅनलला आणि त्याच्या कामाला सगळ्यांनी, अजयला तेच तू आणि तुमची संपूर्ण टीम, त्याला तुम्ही जसं काय तुम्ही ते युट्यूब मध्ये म्हणतात की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्याशिवाय हा आपला गणपती उत्सव सुद्धा जगभरात पोचणं हा मुश्किल आहे आणि हे तुम्हीच करू शकता. आणि त्याच्यासाठी हा माणूस आणि याची टीम हे जे मेहनत करतायत, त्यासाठी मी गणराया चरणी प्रार्थना करीन की उत्तरोत्तर यांना प्रगती हो यांची, आणि लाखो सबस्क्रायबर यांना मिळत, करोडो सबस्क्रायबर मिळत, आणि गणपती बाप्पाची कृपा ह्या संपूर्ण महाराष्ट्राची कृपा यांच्यावर हो. याबद्दल एवढंच मी बोलू शकतो. धन्यवाद. एक गोष्ट सांग दादा तुम्हाला सांग, जेव्हा आता मी तुझे क्वेश्चन करतोय, हा स्क्रिप्ट नाहीये. नाही, हे सर्व बोलायला गेलं नाही, जुन्या आठवणी आहेत आणि जे मला माहिती आहे मी तेच क्वेश्चन करतोय. त्याबद्दल दादा काय म्हणशील की माझ्याकडे स्क्रिप्ट नाही, काय नाही, मला जे मनात माहिती आहे तुझ्याबद्दल जे माहिती आहे तेच मी विचारतो. नाही, ज्या कशा आहेत की मला पाण्याचा ग्लास भरायचा आहे, पण काय असा डायरेक्ट ओतला आणि घेतला अशातला भाग नाही. त्याच्यासाठी जी मेहनत केलेली आहे पाणी भरण्यासाठी, त्या प्रत्येक थेंबात ह्याचं बरेच वेळा लक्ष होतं की बाबा हा इथे थेंब पडतोय, आता भरतोय. ही सगळी साठवणूक आहे ती आता बाहेर आली आहे. जे मी म्हणजे इतके वर्ष आम्ही भेटतो, बोलतो, हा मला लांबनं बघतोय, मी याला लांबनं बघतोय, पण आता ह्याने जो वसा उचललाय त्याच्यात बाबा त्याला चान्स मिळाला की बाबा दादा, बाबा हा ग्लास भरलेला कसा आहे तो सांगा. तर त्या अनुषंगाने तो खूप चांगल्या पद्धतीने विचारतो, आठवणी काढतोय सगळ्या गोष्टींची. खूप खरंच खूप कौतुकास्पद आहे. थँक्यू. कारण का कसं असतं की बरेच लोक स्क्रिप्ट लिहून काय विचारायचं काय नाही विचारायचं, आमच्या हातात काहीच नाही स्क्रिप्ट, आम्ही जसंच. म्हणजे हाच रॅपो तुला आयुष्यभर ठेवणं आवश्यक आहे की तिथे कुठे प्रश्नावळी द्यायची गरज नाही पडली. कसं असतं ना, मूर्तिकाराला बघून त्याला ते क्वेश्चन करणं मनात आलं पाहिजे, तो मूर्तिकार कसा आहे. पण ह्या क्षेत्रात जेवढे युट्यूबर्स आहेत ना, म्हणजे ऍज अ व्हिडिओ क्वालिटी म्हणून आपण ते स्क्रिप्ट तयार करतो ती गोष्ट वेगळी, त्याच्यात काही चुकीचं नाहीये. परंतु ह्या क्षेत्रात जे करतायत ना, बरेच असे युट्यूबर्स आहेत, ते खूप चांगलं काम खूप छान करतात आणि त्यातला हा एक माणूस आहे. थँक्यू. आणि हे करत असताना आपल्याला एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे युट्यूबर्सने की मूर्तिकार आणि आपला उत्सव आणि मंडळ यांना कसं एकत्र घेऊन आपल्याला जाता येईल पुढे ह्याचा विचार ठेवा. त्यांच्या आपल्या गणपतीच्या उत्सवाच्या भल्याचं कसं करता येईल ह्याचा फक्त उद्देश ठेवा. कुठेही आग लागणार नाही कुठे ह्याची काळजी घ्या, एवढंच आमचं हाच उद्देश आहे की आम्ही कॉन्ट्रोवर्सी मध्ये पडत नाही आणि ते क्वेश्चन आम्ही विचारत पण नाही. विचारावे, हा तुमचा हक्क आहे, आम्हाला ते म्हणायचं नाही. फक्त कुठेतरी एकतेला बाधा येऊ नये असे क्वेश्चन्स तुम्ही टाळावे. अच्छा. दादा खूप खूप धन्यवाद तू आम्हाला वेळ दिल्याबद्दल, आणि तुझ्या वेळेतनं वेळ काढलास, आम्हाला वेळ दिलास, छान पद्धतीने बसवलास आणि बोललास चल घे बाबा तुला जे विचारायचं विचार. कारण की दादाने आमचे सगळे पॉडकास्ट पाहिले आहेत आणि दादा मला खूप पूर्वीपासून ओळखतोय. मी कॉलेजला होतो त्यापासून मला ओळखतोय, ही सांगायची गरज नाही पण आम्ही सांगतोय. अजय ये इकडे, ये. ह्याच्याबद्दल दादा 2 शब्द सांग. हा आमचा डायरेक्टर आहे. हा सगळ्या गोष्टी करतो. हा सगळे बोलतात की हा व्हिडिओ मध्ये नाही, हा दादा क्वेश्चन करतो, पण मला
मूर्तिकाराबद्दल काही गोष्टी माहिती म्हणून मी ते क्वेश्चन करतो आणि हा कॅमेराच्या मागे राहतो. मला काय माहिती नाही. हा नाही हे बघा, हीच तुमची शिदोरी आहे. हा हळूहळू जेव्हा तुम्ही आता बी पेरलेलं आहे त्याचं वृक्ष व्हायला अजून बरेच वर्ष जातील. पण हे बी पेरण्यासाठी सुद्धा तुम्हाला बी आणायला सुद्धा बरेच वर्ष गेले. हा तर त्यामध्ये या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही जेव्हा आता जरी करताय तरी ते असं वाटत नाहीये कुठे की आता तुम्ही नौक्यात. हा तुमचा एक प्लस पॉइंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जशी चर्चा करतो आपण त्या पद्धतीत हा पॉडकास्ट चालतो. कुठेही तिथे असं म्हणजे हे नाहीये की तामझाम नाहीये किंवा मग तुम्ही असंच कसं मग तुम्ही तसंच कसं, कुठे उलटे सुलटे प्रश्न नाही आहेत तुमचे. आणि साधं सिंपल एडिटिंग आहे तुमचं. हे पण मी बघतोय एडिटिंग हा फार महत्वाचा कन्सेप्ट आहे या युट्यूबच्या ह्याच्यातला. तुम्ही तो चांगला पार पडताय. जसं कुणाल दादाने तू सांगितलंस मी ह्याच्या बरोबर काम करतोय, याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत पूर्वीच्या, त्या हिशोबाने तो तुझ्या बरोबर आहे. बरोबर. सर्वांनी मला सांगितलं की तू स्वतःच्या चॅनलवर नाही, एक काम करण्यासाठी एक टीमची खूप गरज असते. बरोबर आहे ना, एक सपोर्ट असतो, त्याच्याशी बोलणं खूप महत्वाचं असतं. बरोबर. मूर्तिकार, तुम्हाला मूर्तिकार माहिती असतो पण तो नुसता मूर्तिकार नाहीये, त्याच्या मागे संपूर्ण जी टीम आहे त्याच्यामुळे तो गणपती. म्हणून मी सगळ्यांबद्दल विचारतो, मित्र असो फॅमिली असो सगळ्यांबद्दल विचारणं महत्व आहे. कारण की गणपती एका माणसाने बनत नाही. बरोबर. गणपतीला खूप हात लागतात त्या स्वरूप येण्यासाठी. तसं बरोबर. आमचे असंख्य असे मित्र आहेत, जसे अमोलजी आहेत, राहुलजी आहेत, अमितजी आहेत. म्हणजे गणपती असो किंवा नसो तरी सुद्धा आमचं मंथन चालू असतं. बरोबर. मग ते गणपती विषयातला असो किंवा बाहेरच्या इतर विषयातला असो, पण म्हणजे आमचं नुसतं गणपती पुरती मैत्री नाहीये. बरोबर. तर ती कायमची मैत्री आहे. गिरगावातला दीपक असेल, सुतार गल्लीतले अजय भाई आणि आदेश असतील, उमरखाडीतले जितू भाऊ असतील, ही सगळी मंडळी नाही, आम्ही एकमेकांशी कनेक्टेड आहोत. आपल्याला पुढे काय करायचंय काय करायचं नाहीये या गोष्टींचा आमची चर्चा चालू राहते. तशाच पद्धतीत तुम्ही सुद्धा हे कार्य करा. तुमच्या बरोबरचे युट्यूबर आहेत त्यांच्याशी तुम्ही संलग्न राहून यांच्यापेक्षाही चांगलं काम करायची माझी पूर्ण खात्री. हे आमची फक्त आता सुरुवात आहे. पुढेही आम्हाला आता जायचंय. बघू, तुमचा आशीर्वाद असलाच आहे. असेच आम्ही भेटत राहू. दादा तुला 25 वर्ष 2025 साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आता जे मूर्त्या बनवतोय ते खूप सुंदररित्या पार पाडो ही देवाचरणी प्रार्थना आहे. आणि तुझ्या टीमलाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. कृपा गणपती. थँक्यू दादा. कसं वाटलं दादा? अरे मस्त गप्पा